आज आपल्या कामाचा पहिला दिवस आपण आपल्या ग्रामदेवतेला वंदन करूया हा चला. वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवाड गावाला तुझी पुण्याई तोरवाड गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा. वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवाड गावाला तुझी पुण्याई तोरवाड गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा. वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवाड गावाला तुझी पुण्याई तोरवाड गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा. वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवाड गावाला तुझी पुण्याई तोरवाड गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा. पाण्याचा मुद्दा रंग देवतेला करीतो वंदन सभाजन तुम्ही सांभाळून द्या आम्हा बाळांना तुम्ही सांभाळून द्या आम्हा बाळांना आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा. वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवाड गावाला तुझी पुण्याई तोरवाड गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा. छोटू विश्राम गेले कैलासी मार्ग आम्हाला गावीला तरी आम्ही नमितो त्यांच्या चरणाची आम्ही नमितो त्यांच्या चरणाची आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा. वागदाय देवी तू वागदाय देवी तुझी पुण्याई तोरवाड गावाला तुझी पुण्याई तोरवाड गावाला आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा आम्ही करीतो जय जयकार आई तुझ्या नावाचा. महाराज येण्याची वेळ झाली. वेळ झाली हे असं सकाळचे करून घे सकाळचं करून घेऊ येत नाही याला तर आधी बरं आहे. या सोनपूर नगराचा राजा राजेश्वर आणि या राजेश्वराने उगवत्या सूर्य तेजाप्रमाणे या सोनपूर नगराचं नाव लौकिक ठेवलंय आणि यापुढे राहावं अशी देवीजवळ प्रार्थना करतो. बाई महाराजांची अनेक गाणं पारा कसा काय चाललाय एकदम आनंदी आनंद एकदम आनंदी आनंदी आनंद चाललाय. ठीक आहे या ठिकाणी प्रार्थना हजर करा. महाराजांचा विजय असो आशीर्वाद असो. बोला महाराज पण तातडीने बोलण्याचं कारण. प्रधानजी तुम्हाला तातडीने बोलायचं कारण एकच म्हणजे या सोनपूर नगराचं नाव लौकिक करण्यासाठी आणि या सत्याला सुखी ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण बोला महाराज. प्रधानजी आम्हाला आजूबाजूच्या समृद्धी कशाची खंत वाटते आणि वाढत्या दरोडेखोरांची. महाराज आपल्या राज्यात या प्रधानसभा खांदाली या जनतेच्या कल्याणात असला आपण भय का बरं वाढावे. महाराज राज्यात येणार प्रत्येक संकट आव्हानांची आपल्या छातीवरती या सोनपूरचा नावलौकिक हात घेऊन देणार नाही. शाबास प्रधानजी तुमच्या विश्वासाने आम्ही एकदम धन्य झालो. म्हणून म्हणतो थोडा वेळ विश्रांती करत जात आहे. शिपाई पहारा दाखला देवा. सोनपूरचा खजिना सोनपुरात राहिला पाहिजे. चालेल येतो मी. या शिपाई मोठी कामगिरी संपली. मोठी कामगिरी झाली तर राजचारी गस्त घाला. गस्त घालतो.
आणि त्याने ग्रस्त झाला. आपले राज्य कसे जमाने झाले पाहिजे महाराज, त्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही काही काळजी करू नका. का रे? माझा पारा एवढा कडक आहे ना, हा, मला जमिनीच्या खालचे 4 थर दिसतात. जमिनीच्या खाली 4 थर दिसतात. मग शत्रू जांभून दिसेल मला. दिसेल बाबा. कसे काय? कसं काय? हा, खाली काय आहे? खाली काय? जमीन. आणि त्या जमिनीच्या खाली काय आहे? काय आहे? पाणी. पाणी मला दिसतंय. दिसतंय. जमिनीच्या खाली पाणी आहे. इथं झाला आहे, इथं झाला आहे, इथं झाला. इकडे पुढे या. जमिनीच्या खाली काय आहे? पाणी. पाणी. त्या पाण्याच्या खाली काय आहे? काय आहे? एवढा मोठा काला कुलकुली घ्यायचा का? कातळ आहे, कातळ. कातळ आहे. कातळ. आणि त्या कातळाच्या खाली हा, माझा सक्का आजोबा. तुझा सक्का आजोबा. असा आहे, असा. नेमकं कशासाठी? तुमच्या आई बाबा असलाय. काय त्याचा आजोबा? माझा फोकस बंद करा. कोणत्या मुखाने बोलते की तुमची? कोण आलं माहिती? आज वरती राज्यात जाते. बरं कोणतं दुरुस्त वाटतंय? कारण चांगला पार ठेवा. मला ते धरून पार करा. रंगात ते रस्ते घाला. डोळ्यात तेल घाल. तेल घाल तू, घाल. इथं पुढे मागं आहे. आम्ही येतोय. हा. पायाखाली घे.
खजिना खजिना आमच्या स्वाधीन करा परंतु
हर रोज आदमी हमारा जमत नाही पेटे ना पुण्याला वेळे हे सामर्थ्य नाशवत नाही दोन डॉक्टर लागतो आपल्या चरणात हजर करणार आहे तोपर्यंत निर्धार राहणार नाही येतो मी काय करतोय सगळ्या दागिने मी काय चेंज करू आम्ही जीवाची खूप बाजी लावली पाणी नाही अरे मला काय सांगितलं मी माझ्या जीवाची खूप बाजी लावली पण मेरे माझ्या हाती त्याचं काय केलं त्याचं नवीन उडलं माझ्या हाती नाही तिकडे तुम्हाला सांगितलं की सोनपूरचा खर्च संपूर्ण राहिला महाराज काय करणार नाही झाला नाही झाला तुमचा मला मागच्या गेट वरती जाऊ द्या कपले मोकळ्या टुटू मोकळ्या चंद्रकांत कदम याकडून राम राम मंडळी राम राम हो या नगरातील हे गरीब शेतकरी हो शेती करून फार कंटाळा आला पण या वर्षी पीक पाणी भरपूर आहे त्यामुळे मी खुश आहे पण कारभारी गेली जरा बघतो काही कारभार नाही अहो काय झालं ओरडायला आल्या कमी कर ना तो बनायस तो फिट जास्त केला किती बघ ना अहो काय झालं ओरडायला फिट बघ किती आहे तू काय झालं नाही कमी कर ना यंदा तिथं कमी कर तिथं करून जातो मी तर यंदा खुश आहे पण हे तुम्ही दरवर्षी करता अगं दरवर्षीपेक्षा यंदा तर जास्त खुश आहे म्हणून म्हणतो लोकांना छानपैकी कपडे घेईन अहो काय म्हणता तुमचं माझ्याकडे लक्ष तरी आहे का अगं तुझ्याकडे जर लक्ष नसता तर एवढा चंदूबाल झाला असता अहो तसं नाही मग माई माणसाला काय लागतं हे तुम्हाला कळत नाही अगं सांगितल्याशिवाय कसं समजणार बरं ती जाऊ दे आम्हाला कपडे वगैरे काही नको आम्ही यंदा त्या वडगावच्या जत्रेला जायचं म्हणतोय अगं मग त्या घोरदाट अरण्यातून तुम्ही दोघं जाणार कशी अहो लोक एवढी जातातच ना आम्ही जाऊ सांभाळू जा तुम्ही होय चला चला वीरा
तुझ्या अंगावर असले दागिने आमच्या स्वाधीन कर. काय नाही ड्रेस तर तुझ्या समक्ष या तुझ्या मुलाचे तुकडे कसे देत नाही घे दागिने. माझा नाही ना शाबास साशा दागिने देण्यास तयार झाले. हा दादासाहेब हे ते दागिने. राक्षसा कुठं निघाल आता काय नाही. साशा दागिने तर मिळाले. आता उचल त्या बाळाला. साशा काही सांगू देण्याला आणि कोणत्या त्याच्याला सांगावं तर लागेलच. बायको आणि मुलगा वडगावच्या जत्रेला गेली. अजून काय त्यांचा पत्ता नाही. बघतो थोडा वेळ वाट.
वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले, वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. काय बघतो आई रात टाकला काय वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले, वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले, वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले, वनवासी बाळ माझे सांगा कोणी पाहिले, सांगा कोणी पाहिले. काय करू, कसं जाऊ त्याच्यासमोर आणि काय सांगू मी त्याला. त्यांनी मला म्हणली हौस तुझी मोठी जत्रेला जायची, पण काय करू धन्याला सांगावं तर लागेल. धनी आहेत का घरात? ते तर हात मारून पाहते पहिली. धनी, ओ धनी, काय झालं? धनी मला अगं, असं रडायला झालं तरी काय? आम्ही वर्गात तिला जात असताना त्या दोन दुकानं माझ्या अंगावर असणारे दागिने आणि आपल्या चंदू बाळाला बनवून दिलं. अरे प्रभू परमेश्वरा, का आपल्या नशिबात असे एकुलता एक बाळ तोही त्या टाकूने पळून गेला. आता आपण कसा त्या शोध घ्यायचा? धनी ती टाकू फार दूर होती, त्याच्यासोबत माझा नाईलाज झाला. आता आपल्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपण राजवाड्यात जाऊन महाजन झालेले होऊन चला लवकर. चल. मला गेली का ना उपाय न चांगला केलाच काय थोडासा प्लंबरला बोलवला होता, थोडासा प्लंबरला यार बोलवला होता, कुठं नाही केला आधी. ठीक आहे तू पाहिला करून आलायस कंटाळ फार कंटाळ काय करायचं काय दिली तू शान आता तू गावकर आहेस नाही तू म्हणशील तसं. हा तू म्हणशील तसं. मी म्हणी तसं हो. बाई गोडगोड घ्यायची काय काय म्हणतो? हा घ्यायची काय ऐकाय व काय म्हणताय पाय घेतला नाही काय वा घेतला ना वाय की वा पण याला शेपटी पुढं काय करायचं घेतला वागायचा काय ना मग आणू काय भाऊजीने विचारलंय ना. हा भाऊजी एक नत्र कॅन्सिल काय हा म्हणजे काय त्याच्यात तुझी खाली बदल काय पाण्यावर हात मालिश करून नाही आहे मी इथं बघतो पारा करतो. गावठी झालं ना बघ, भाऊजी गावठी नाही की तुम्ही पण आहे. चपली म्हणजे त्याच्या आवडीची एक चपली मारला की वाट तुझ्या शेपटीचा पण तेव्हा एक काहीतरी यायची अरे आणायसाठी त्या वाटेनच पटला पडलास का काय? काय म्हणतोस काय? कपात घेणार का डायरेक्ट घेणार आहे कपात चाल गणगण घेणारा माणूस काय रे चकण्या नको काय हवाय काय
कोणा म्हाताऱ्याला म्हणली मगाची चांगली होती पुष्कळ काय नको नको हे तुमचं झालं काय वाय जरा कसं राहू नको काय द्या आणलं तर झोपलं तर काय ना पाहिजे विचार त्याला तू कोण सुंदरा कोण आहेस अरे मी सुंदर आहे तुला डॅश काम येतं एकदम उच्चा नीच्यावाला नाही काही उच्चा नीच्यावाला येतच नाही मला येतच नाही दारू संपवा याला होरे आता नाशिल ना बोल असते ना सुपारी पण चांगली नाचलीस तू डबल डबल नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान त्या दाल धरून पण मिळवायला कोणीतरी हो मला फिरवायला कोणीतरी हो मला फिरवायला नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान नाकी डोळी छान
ये माझी सुपारी. तुझी सुपारी का माझी सुपारी? तुझी सुपारी. जबरदस्त ना जबरदस्त. उद्या इथे ना. काय म्हणतेस तू? ऍड्रेस लिहून घे. तुझ्या ह्याच्यात लिहून घे. पहिला फटफटीत बसायचा. कशात बसायचं? फटफटी म्हणजे काय? वृक्षामध्ये बसायचा आणि पहिले यायचं कपालवाडी. कुठे यायचं? कपालवाडीत नाही यायचं, डायरेक्ट नाकाडवाडी. कुठे यायचं? नाकाडवाडी. तिथे 2 घरं लागतात. त्याच्या पत्नी यायच्या दाताडवाडी. कुठे यायचं? नाकाडवाडी. तिथे 31 घरं आहे. बरं? 32 होती ना? एक मोडलाय ना. 31 डोंगर मोडलं. त्याच्या पत्नी यायच्या डायरेक्ट गल फाट्यावर. कुठे यायच्या? गल खात्यावर. आलीस काय? हो आली ना. लगेच गल फाट्यात नाही यायचं, डायरेक्ट शताडवाडी. कुठे यायचं? नाकाडवाडी. कुठे येतं ना जरा हळू यायचं. काय रे? काय म्हणते ते डोंगर लागतात नाही ते यायचा डायरेक्ट बेंबाटवाडी. कुठे यायचा? डोंगरवाडी. बेंबाटवाडी आलीस की जिथने सरळ तो रिक्षा पकडून यायचा कंबर फाट्यावर. कुठे यायचा? डोंगर खात्यावर. इथं आल्यावर तू चुकशील. एकदम चुकणार. 2 हायवे लागतात. एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला. आणि अजून काय लागतं? ट्रेनचा भोग. गावाची एवढा तिथने यायचं डायरेक्ट भोपालवाडी. तिथे यायचं दुपारवाडी. भोपालवाडीतनी नलकंडेवाडीतनी पंजावाडीत यायचं. तिथे उतरायचं. काय करायचं? उतरायचं. सडकन चालत यायच्या. आणि तू आधी नीट चाल. मी नीट चालतो. चालत यायच्या. आमच्या डिस्को ढोंड्यामध्ये कोण? डिस्को ढोंडे. त्याला विचारायचं होडांच्या घर कुठे? माझ्या गाणून सोडतील तुला. समजलं का? समजलं? माझी सुपारी. तुझी सुपारी फोडून हवे की हवे? माझे पैसे. सुपारीमध्ये पैसे कधी झालं? इथं उभीला देतो का नाही? सांग जरा वाटतं. घे लवकर. अगं होय धीर आहे का नाही? लागली. भोपली आली तर दे ना सुपारी. अरे तुझ्या सुपारी. घे सुपारी. अरे बारा करता की नाटकानं हात करून. हे काय झालं? सुधीर आहेस ना तू? एकदम हे काय झालं? चड्डीवाली गेला. बाटली उघडी राहिली मला. अरे पारा करता की नाचगाणं करता? पाणी देखील झालं. तिकडे अरे पारा करता की नाचगाणं हराम करू नको. काय सोन तुमचा खरीदा गेला ती तुला लाज नाही. हजार पैसे नाचगाणं करता. ह्याला मस्ती ह्याला सांगितलं ह्याला तरी काव ही आईची पण मला त्याने झालं. त्याची मेवणी होती ती. अरे त्याची मेवणी हे काय नाचगाणं करण्यासाठी त्याची झाली होती. बरोबर दोघांनी सांगतोय. मला आपल्या जवळ थोडा विश्रांती करत आहे. पुढे येतात मला खबर द्या. फोन करतो. तुझा लँडलाईनचा नंबर काय आहे? डॉक्टरने गेला. आम्ही कार्याला रे बाबा दया करा रे माझी संगाला माझ्या मुलाची. आम्ही कार्याला रे बाबा आम्ही कार्याला रे बाबा दया करा रे माझी संगाला माझ्या मुलाची. आम्ही कार्याला रे बाबा
भिकारी आला रे बाबा दया करा कोणी घरी मामी सांगा ओळख माझ्या मुलाची भिकारी आला रे बाबा भिकारी आला रे बाबा दया करा कोणी घरी मामी सांगा ओळख माझ्या मुलाची भिकारी आला रे बाबा अरे प्रभू परमेश्वरा सारे दुनिया भटकली पण माझ्या मुलाचा काही ठाव ठिकाणा लागला नाही जातो रात वाड्यात जातो तरी झालेल्या एखाद्या महाराजांना सांगतो आता इथे ते बोलशील कसा आता या डोक्यावर दिला अरे शिपाई दादा आम्हाला महाराजांना भेटायचं आहे महाराज नाही महाराज गेले कुणीकडे महाराज बारशाला गेले मोठी घालायला अरे आम्हाला आमचं महाराजाचं काम आहे काय काम पाहिलं अरे ते आम्ही महाराजांना भेटल्यावर सांगू आलो पहिलं मला सांगायला लागतं नंतर महाराजांना पहिलं मी नाही रजिस्टर इथंच आहे अरे शिपाई दादा माझी बायको आणि मुलगा त्या वडगावच्या जत्रेला गेले असता त्या दोन डाकूने माझ्या मुलाला पळवलं आणि बायकोच्या अंगावर असणारे दागिने ते घेऊन पसार झाले पुढे तुझी बायको आहे बाई लक्ष्मी लक्ष्मी आली काय झालं अरे शिपाई दादा अरे तुला काय झालं त्याला कुठं पार बोल बोल अरे शिपाई दादा आम्ही त्या वडगावच्या जत्रेला जात असताना त्या दोन कुंभारांनी माझ्या अंगावर असणारे दागिने आणि माझा एकुलता एक बाळ चंदू त्यालाही पळून दिलं रे तुझं एकूण एक चिंडू पण काय अरे शिपाई दादा तुझ्या फाटक्या तोंडाला जरा आवड आहे माझा एकुलता एक बाळ माझा मुलगा पळून गेला रे आणि तुला मस्करी सुचते का अरे हे पोरगा निरी म्हणून काय झालाय काय दुसरी नाही ते ताकद नाही तुमच्या चांगली तरी दाढी दिसते नटखट तुला जर बोलली नाही का अरे मला त्याला सांगणारच का तू सगळं थांबा हे तू थांब मी तर त्याच्या खाली येणार जाईल जाऊ दे, त्याला पण काय तुला वर केला महाराज शिपाई काय बातम्या आहे काय झोपलो काय बघा आलो आपण वयास भेटा वयास आपण वयात भेटोय असं काय ते पुढे बोल एक शेतकरी आपली स्त्री घेऊन आलाय कल्पना चांगली आहे ना काय झालं शेतकरी आपल्या स्त्री घेऊन स्त्री मागणार दिला मला का माहिती तुला सांगितलं तू स्त्रिया मागणार मी बाजूला होतो तू ऐकत होता एक शेतकरी आपल्या वयास भेटा वयास पुढे बोल त्यांना चेंडू दिली नाही चेंडू त्यांची पत्नी आणि तिचा नवरा असे दोघे तुम्हाला भेटायला आले त्यांना आतमध्ये पाठवून बापत्याच्या अंगावर आता उगला आहे ढसलतात पुढे का तर ह्याला बाई साला काढू दे तो नवीनच आहे म्हणून. तुम्हाला बोलत आहे महाराज जरा लांब थांबा कुत्र बांधलेला आहे मी साला काढी ऐश्वर्य असो आमच्या दरबारात तुमच्या येण्याचं कारण महाराज माझी बायको आणि मुलगा त्या वडगावच्या जत्रेला गेले असता त्या दोन डाकूने माझ्या मुलाला पळवलं आणि बायकोच्या अंगावर असणारे दागिने ते घेऊन पसार झाले. प्रधानजी बोला महाराज का आम्ही ऐकत आहोत शेतकरी बायको मुलगा वडगावच्या जत्रेला गेला असता त्या दोन डाकूनी त्यांच्या मुलाला व त्यांच्या बायकोच्या असणाऱ्या दागिने पळून घेऊन गेले शिपाई आता स्वस्त म्हणून चांगला नाही विचार करायला हवाय स्वस्त बसायचंच नाही त्याच्याची चला त्या चोराच्या पाठावर गेलंच पाहिजे चला चला
निश्चयच आहे. कशासाठी आलास? काय साहेब आज कित्येक दिवस झाले, कित्येक राज्य लुटले, कित्येक दरोडे घातले. जाता जायचा मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे सजा आता इसं काय त्यातील एक कवडी स्वतः मिळणार नाही समजतात. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. का तुम्ही मला जायचा दिला नाही का वेगळी टोळी बनवून राज्य लुटे लक्षात ठेवा. अरे सजा या जंगलाचा वाघ बद्दल मला वाघ अरे शेवटी वाघ तो वाघ वाकोन जय कोण ते समजेल तुम्हाला. असं निघा तर चालवा तुमची संशय. सजा बघा विशाल चाल कोणाच्या कोणा पहिला वाघाच्या घरकाया शोधत नाही. अशा रंगात हिंमत बिना संशयला संशय. लक्षात ठेवा गवळ्याच्या ओरडण्याने गवळ्याच्या फांद्या मोडत असतात. असं निघा तर चालवा तुमची संशय. अरे सर्जा मी तुला आता परमेश्वर आहे. देतो तुला अर्धा हिस्सा. पाय पडतो परमेश्वर. अर्धा हिस्सा सर्जा
आपके घर से आपका घर कभी गुजारा आता कायम चालू सार्वभौमाचा पण होईल सारखी ठेव नको नको माझ्याकडे नको माझ्याकडे नको आता आपण आता कुठं जायचं बस इथं गप बस दगडावून या सगळं पातळी काय झाली एवढी राहत कधी होती चांगलं बघ चांगलं बघ हाय 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 काय आहे तू आहेस ना मी हाय सांगतो तुला तू घाबरू नको चांगलं बघ अरे झोपले झोपले काय काही काही नाही काही तुला सांगा बघावाय तो वारला बघावाय मला आपला वारला नरमाई आधी सगळ्यात चांगल्यात त्या काय नरमाई असते हो नरमाई आवडते हो तुझ्या नरमाई तुझी माहिती काय केलं बघ काय गेलंय जरा खाली कुठे ठेवलीस ती मी नाही ठेवलीस ती बघ डाकू बघून नाही तुला तुला झालं काय तिकडे जायला तू इथं थांब आम्ही थांबतो महाराजाला घेऊन येतो घेऊन ये हा डाकू मी मारलाय आणि मी काय केलं तुझा तू घाबरला इथं थांब मी तुझं मुश्किलावर उठले की तुझं जाऊन ये काय तुला हसायला आलं महाराज
हो का आता डॉक्टर सर्जा आहे सर्जरी राजी असते मी जगत्याला मारला एकट्यानं मारलं एखादा मुस्कुड ओढून टाकली तू घाबरला घाबरला या बस म्हणजे काय तू बहादूर आहे बहादूर म्हणजे याला गावात टाकला ओढून याला उठल्यावर फेकून द्या मला ते विचारलं मला आधी पहिले जनतेला सांग जनतेला सांगा काय सांगायचं ऐका प्रजे जनो हे डबली बॉम्बेवर का उभं काय आहे सारखं पडतोय का बॅटरी दी काय सांगतो ऐका प्रजे जनो काय 2 डाकूपैकी 1 डाकू मारला गेला अलग निरंजन दुसऱ्या डाकूचा आम्ही शोध करत आहोत पण आनंदात राहा काय सांगू असं सांगू ऐका जनगण हो ऐका जनगण हो प्रजेजन ऐका प्रजेजन हो 2 त्यापैकी 1 काकू माझ्या स्वतःच्या हत्याराला मारला मी माझ्या स्वतःच्या हत्याराला मारला त्याच्या हाताला घुसका ओढून टाकली घास लावली दुसऱ्या मी स्वतः मारणार तिकडं नाही काय तिकडं वर काय त्याचे विलोड लावा विलोट लावून टाकतो उकडं फेकून द्या काय ओले कुत्रे खाऊ दे जाऊ दे आणि त्याचे नाव मारू दे आता तर मी भात चालू केला तुझं थांब मी सगळं सामान घेऊन येतो सगळं घेऊन ये. हा? हलू नको नाही आणणार नाही येतून काय होऊन काही तुझा आणि म्हणजे धर सारखा ठेव एवढ्या वाशावर वासा ठेवला सारखा ठेव काय बांधता येते ना तुला टाकू काय चांगला काय टाकू तुला तुला बांधायचं नाही काय अरे बांधायचे बाबा बांधायचे तिकडे तोंड कर मी माझ्याकडे जोर लाव हो वाईनी सगळी बाहेर काढली इकडे त्याची गेली सगळी इकडे जोर लाव मी जोर लावला माझ्याकडे जोर कर हा जो 3.5 झालं एक बैल मोठा टुबे झाला पदर घेऊ दे पदर घेऊ हा Yeah.
मला एक मुलगा दत्तक घ्यायचा आहे आणि त्या पूजा विधीसाठी मला तुझी गरज आहे. त्या मोबदल्यात तुला 1000 सुवर्ण मुद्रा दिल्या जातील. 1000 हो खुश कर. थांब जरा. बघतोय.
अरे ब्राह्मणा, हीच ती माझी पोहा आणि हाच मुलगा मला दत्तक घ्यायचा आहे. तुझे डोळ्यामधून काढला माहित आहे, कारण माझ्या गुह्याची खबर कोणाला समजू नये म्हणून. चल तर सगळी पूजाची तयारी आहे. ब्राह्मण घोष 1000 सुवर्ण मुद्रा. चल चल तर तुझ्या झोपडीत तुला घेऊन सोड. चल तर ब्राह्मण पण झोपला. येतो तरी चला तर महाराज, माझ्या मुलाला त्या कर्दन टाकूची गोवा पाहिली आहे. तुमच्या मुलानं त्या करडवली गोवा पाहिली आहे. होय महाराज. शिपाई हा चला लवकर आपण चला. माझ्या मागणी दाखवू दे. बोले डुक्कर ना पाहिजे दाखवू पाहिजे. तुला काय हवे डुक्कर डोलं पडण्या मारे एकदम काय डोलं पडण्या. बोलवतोय
शेव तुझा गांधीदास राजा राजेश्वर होय राजेश्वर. काय नाव याचं? तरच बघ्या सर, ये. माझ्याकडे काय नाही आईकडे स्वाधीन करा. महाराज याला दोन्ही टाकून नाही झाले. आपण राज्य सुखा समाधानी चालूया.